नमस्कार, मी अश्विन बापट. संध्याकाळचे 5 वाजता आपण बघतोय एबीपी माझा आणि आता राज्यभरातल्या घडामोडींचा वेगवान आढावा घेतोय महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये. पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब रवाना झालेत. अमित शहांना भेटल्यावर पंतप्रधान मोदींशी उपमुख्यमंत्री चर्चा करणार. महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था महायुती एकत्रच लढणार असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केला. अमित शहांची त्यांनी आज दिल्लीमध्ये भेट घेत महापालिकेवर चर्चा केली आहे. निवडणुकीत महायुतीच्या एकजुटीवर चर्चा झाल्याचं ते म्हणाले. मुख्यमंत्री आणि आपल्यात कोणताही तणाव नाही, आम्ही विकासाचं राजकारण करतो असंही ते म्हणाले. हमारे सबसे पुराने हम एक दूसरे के मित्र हैं, तो मांगने से ज्यादा हम महाराष्ट्र का विकास हो, डेवलपमेंट हो और उसी के साथ मोदी जी के माध्यम से देश का विकास हो रहा है, उसमें महाराष्ट्र का कंट्रीब्यूशन जो है वो ज्यादा से ज्यादा देने की कोशिश हम करते हैं. राज्यातल्या पाणी प्रश्नासंदर्भात अमित शहांशी चर्चा झाली. आमचं 3 पक्षांचं व्यवस्थित काम चाललंय. अमित शहांसोबत झालेल्या भेटीनंतर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. बघा, 3 जणांचं सरकार आहे आणि 3 जणांचं सरकार योग्य पद्धतीने चाललंय. आता विरोधकाला काही कामच राहिलेलं नाही आहे, त्यामुळे बारकी गोष्ट केली का पकडायची आणि काही गोष्ट त्याचा मोठ्या गोष्टी करून दाखवायच्या. या गोष्टी ज्या चालल्या आहेत मला तरी असं वाटतं कुठली कुरगोडी किंवा काही नाही आहे. बरोबर काम चाललंय आणि महायुती निवडणुकीच्या बाबतीत तयारीला लागलेली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे विभाग आमने सामने आले. सामान्य प्रशासन आणि नगरविकास खात्याचा सावळा गोंधळ समोर आलाय. बेस्टच्या अतिरिक्त महाव्यवस्थापक पदाचे 2 आदेश काढण्यात आले. नगरविकास खात्याकडून अश्विनी जोशी तर प्रशासनाकडून आशिष शर्मांसंदर्भातला आदेश. बेस्ट बदलचे निर्णय मी घेतच नाही, तो विषय मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतला. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. कुठले 2 निर्णय झाले? बेस्ट बद्दल मी निर्णयच घेत नाही. बेस्ट बद्दलचे निर्णय हे महानगरपालिका प्रशासन घेते, माझ्याकडे येते नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येणार अशा चर्चा सुरू असतानाच बेस्ट निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र आले. बेस्ट उपक्रम कामगार पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती झाली आहे. बेस्ट पतपेढीची निवडणूक 18 ऑगस्टला पार पडणार आहे. यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कर्मचारी सेना युती प्रणित उत्कर्ष पॅनल निवडणुकीमध्ये एकत्र लढणार आहे. जैन समाजाने दादर कबूतरखाना परिसरात मोठं आंदोलन केलं आणि ताडपत्री फाडून टाकली आहेत. हाती सुऱ्या घेत जैन आंदोलकांनी ताडपत्री बांबूंना लावलेल्या सुतळी तोडल्या आहेत. ताडपत्री हटवून आंदोलकांनी कबूतरखाना पुन्हा सुरू केलाय. कबूतरखान्यावर लगेचच धान्य टाकून कबुतरांना खाणं ही आंदोलकांनी केलं. तर दादरमधल्या आंदोलनात जैन समाजाचे लोक नव्हते, बाहेरचे लोक आंदोलनात घुसले असा आरोप सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केलाय. तर ट्रस्टचे नव्हते, मग आंदोलकांना आणलं कुणी असा सवाल मग मनीषा कायम यांनी केला. रशियनचं म्हणणं आहे ते बाहेरचे लोक दरम्यान शेकडो वर्षांपासून कबूतरखाना सुरू आहे, अचानक लोकांना त्रास सुरू झाला का असा सवाल जैन गुरूंनी केलाय. यहाँ कबूतर खाना कितने सालों से है? सैकड़ों वर्षों हो गए. आज तक किसी को तकलीफ नहीं हुई, आज तक फेफड़े खराब नहीं हुए, आज तक कोई रोग नहीं हुआ. अचानक किसी विदेशी ने एक रिपोर्ट डाल दी और इस रिपोर्ट से आपके फेफड़े खराब होने लगे. कल महाराष्ट्र सरकार ने स्टेप लिया कि फीडिंग होगी, सफाई होगी, क्लीन के लिए मशीन लाए जाएंगे. तो एक अच्छा सुझाव था और महाराष्ट्र सरकार की अच्छी पहल है. उसके लिए महाराष्ट्र सरकार जो है वो धन्यवाद के पात्र है. दादर पाठोपाठ ठाण्यातीलही कबूतरखाने बंद करावेत या संदर्भात पोलिसांना पत्र देण्यात आले. मनसेचे सुशांत डोंबे यांनी ठाण्यातले कबूतरखाने बंद करावेत या संदर्भात पोलिसांना पत्र दिले. कबुतरांमुळे आणि कबुतरांच्या विषयी रोगराई पसरते, त्यामुळे ठाण्यातले सर्व कबूतरखाने बंद करावेत अशी मागणी करण्यात आली. कबूतरखान्यांविषयी कोर्टासमोर परिस्थिती मांडण्यासाठी एक समिती गठीत केली जाणार आहे. सूत्रांची माहिती: कबूतरखान्यावरील ताडपत्री महापालिका हटवणार नाही. कोर्टाने दिलेल्या नियमांचं पालन महापालिकेकडून केलं जाणार आहे. कोर्टाचा पुढील आदेश येईपर्यंत कबूतरखाने बंदच ठेवण्यात येणार आहे. नागपूरमधील खामला येथील मटण मार्केट हटवण्याच्या मागणीकरता मनसेने पालिकेच्या लक्ष्मीनगर झोन कार्यालयात आंदोलन केले. मनसेने आधी देखील आंदोलन केलेलं, मात्र मनसेने विषय घेतात आणि सोडून देतात असा आरोप त्यांच्यावर झाला. हा आरोप खोडून काढण्यासाठी मनसेने पालिकेच्या झोन कार्यालयात उपायुक्तांना कोंबड्या देत निवेदन दिले.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांवर पुढच्या 15 दिवसात कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ज्या बोगस खात्यांची माहिती समोर येईल त्यांच्याकडनं 11 महिन्यांचे पूर्ण पैसे वसूल करण्यात येणार, तसंच गुन्हा देखील दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती सरकारमधल्या सूत्रांनी दिली आहे. 26 लाख संशयास्पद खात्यांची पडताळणी सुरू आहे. मंत्रालयात स्वातंत्र्य दिनाचा सराव करताना घातपाताविषयी सतर्क राहा, असं आवाहन राज्य सरकारनं प्रशासनाला केलंय. मंत्रालयामध्ये 12 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन सोहळ्याची रंगीत तालीम असणार आहे. सर्व कार्यालय बंद करताना खिडक्यांची दावदानं बंद करा, आक्षेपार्ह आढळल्यास त्वरित पोलीस नियंत्रण कक्षात कळवा, असे आदेश सरकारच्या वतीने देण्यात आले. भाजप आमदार परिणय फुकेंनी शिंदेंच्या शिवसेनेबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं, त्यामुळे शिवसेनेचे मंत्री आणि आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. फुकेंनी केलेल्या वक्तव्यानं चांगले संबंध ताणले जातात, अशी भावना सेनानी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. समन्वय समितीच्या बैठकीत हे विषय काढून त्यावर मार्ग काढावा, तिन्ही पक्षात समन्वय राहील असे प्रयत्न करण्याच्या सूचना शिंदेंनी केल्याचं सूत्रांनी म्हटलं. महायुती तिन्ही पक्षाला निधी वाटप करण्याचं सूत्र ठरलं. धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधीला मिळालेली स्थगिती आम्ही उठवतोय, असं आश्वासन अजित पवारांनी माजी आमदार राहुल मोटेंच्या पक्षप्रवेश सोहळ्यात कार्यकर्त्यांना दिलं. साधारण मागच्या काळामध्ये जे काही धाराशिव जिल्ह्यामध्ये डीपीसीच्या बद्दल काही गोष्टी घडल्या त्याला स्थगिती देण्यात आली, परंतु आता ती स्थगिती आम्ही उठवतोय. ती उठवत असताना त्यामध्ये साधारण तिन्ही पक्षाला जे काही वाटप करायचं ते आम्ही करतोय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चा संदर्भातली बैठक पार पडलेली आहे. युवा मोर्चासोबतची यावेळी तरुणांच्या संघटन बळकटीसाठी प्रत्येक विधानसभेत 20 ते 25 वयोगटातल्या नव्या तरुणांना भाजपसोबत जोडण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तर युवा शक्ती संघटनेसाठी किती महत्वाची आहे याचं महत्त्व देखील यावेळी तरुणांना पटवून देण्यात आलंय. पहिली आणि दुसरी वर्गाच्या इंग्रजीच्या पुस्तकात एकच कविता असल्याचं समोर आलंय. बर्ड्स कॅन फ्लाय ही एकच कविता असल्यानं पालकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. केवळ चित्र बदललंय, कविता मात्र जशाच तशा ठेवण्यात आल्याचं समोर आलंय. पहिली आणि दुसरीच्या पुस्तकात एकच कविता देण्यात आल्यानंतर शिक्षकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. कुठल्या तरी एका वर्गाच्या पाठ्यपुस्तकातनं कविता काढण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली. आता पहिली आणि दुसरीच्या इंग्रजी विषयाच्या पाठ्यपुस्तकात बर्ड कॅन फ्लाय ही एकच कविता दोन्ही वर्गाला देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचा गोंधळ उडतो. सीबीएसई पॅटर्नमुळे कदाचित पहिल्या वर्गाची काठिण्य पातळी वाढावी म्हणून ही कविता जरी दिली असली, त्यामुळे ही चूक निर्मिती मंडळाच्या लक्षात यायला हवी. नवी मुंबई विमानतळाच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेल्या कंपाऊंड वॉलवर विमानतळाचं नाव लिहिण्यात आलंय, मात्र त्यावर दिबा पाटलांच्या नावाचा उल्लेख नाहीये. दुसरीकडे पनवेलमध्ये महापालिकेने लावलेल्या दिशादर्शक फलकांवरही नवी मुंबई विमानतळ असाच उल्लेख आहे. त्यामुळे विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्यात येणार का, असा प्रश्न उपस्थित झालाय. अंतरवाली सराडीत पोलिसांनी फडणवीसांच्या सांगण्यावरूनच मारहाण केली. आरोपांचा पुनरुच्चार मनोज जरांगेंनी केला. फडणवीसांनी आदेश दिले नसते तर पोलिसांची हिंमतच नव्हती, असंही जरांगे म्हणतात. सरकारने मुंबईत येण्याची वेळ आणू नये, एकदा मुंबईकडे आलो की माघार नाही, असा इशाराही जरांगेंनी दिला. तुमच्या घरात सुद्धा आई आहे, दुसऱ्याची आई सुद्धा बघायची असते. तुम्ही तोडून काढलो, गोळ्या घातल्या, इटाने मारायला लावलं पोलिसांना. एवढी टप्पर आहे आयजीची निस्पिनची. मराठ्यांवरती हल्ला करायचा, मराठ्यांवरती हल्ला घडून आणणं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी स्वतःचं राज्य संपवून घेणं आणि मोदी साहेबांचंही राज्य संपवणं आहे.